श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला पितृपक्ष श्राद्ध कहाणी जन्मजन्मींचे पितृदोष संपतील यांची कहाणी सांगत आहे. ही कथा ऐकल्याने आपल्या कुंडलीमध्ये जे पितृदोष आहे ते नाहीसे होतील व आपल्या पितृदेवतेचे आपल्याला आशीर्वाद मिळतील. तर चला मग आपण पितृपक्ष श्राद्ध कहाणीला सुरुवात करूया. पितृपक्षाच्या कहाणीनुसार एका गावात दोन भाऊ राहत होते. एकाचे नाव होते जोगा आणि दुसऱ्याचे नाव होते भोगा. जोगा हा श्रीमंत होता, भोगा हा खूप गरीब होता. दोघेही वेगवेगळे राहत होते. जोगा आणि त्याची पत्नी खूप गर्विष्ठ होते, त्यांना खूप गर्व होता. पण भोगा आणि त्याची पत्नी खूप साधे आणि मनमिळाऊ होते. काही दिवसांनी जोगा आणि भोगा यांच्या वडिलांचे पितृपक्ष श्राद्ध असते. जोगा आणि त्याची पत्नी आपल्या पतीस श्राद्ध करायला सांगते. जोगा हे करण्यास टाळाटाळ करतो. जोगाची पत्नी विचार करते की आपण जर हे श्राद्ध केले नाही तर आपल्या शेजारचे आपल्याला नावं ठेवतील, म्हणून ती पितृच्या जेवणासाठी आपल्या आजी आजोबांना बोलवते, आमंत्रित करते व त्यांना अभिमान दाखवण्यासाठी ही योग्य संधी आहे असे तिला वाटते. जोगाची पत्नी आपल्या पतीला म्हणते की तुम्हाला जर ह्या गोष्टीच्या अडचणी वाटत असल्या तरी मी आणि भोगाची पत्नी आम्ही दोघेही मिळून काम करू, अशी ती जोगाला म्हणून भोगाच्या घरी आमंत्रण देण्यासाठी पाठवते. दुसऱ्या दिवशी भोगाची पत्नी सकाळी लवकर उठते, जोगाच्या घरी येऊन सर्व स्वयंपाक करते, अनेक प्रकारचे पदार्थ बनवते आणि सर्व काम पूर्ण करून तिच्या घरी जाते. तेव्हा जोगाची पत्नी तिला थांबवत नाही आणि विचारत पण नाही. लवकरच दुपार होते. जोगा आणि भोगा याचे वडील जमिनीवर येतात पितृ म्हणून आणि जोगाच्या घरी जेवणासाठी जातात. तर तिथे जोगाचे सासरे, जोगाच्या पत्नीचे वडील पितरांची वाट न बघता जेवणास सुरुवात करतात. हे दृश्य पाहून जोगाच्या वडिलांना वाईट वाटते व ते जोगाच्या घरून निघून भोगाच्या घरी येतात. तर भोगाच्या घरी अन्न काही शिजलेले नसते, कारण भोगा हा अतिशय गरीब असतो. तर ते भोगाच्या घरी हे घरचे दृश्य पाहून वडिलांना अतिशय दुःख वाटते. ते त्याच्या चुलीतील राख चाटतात आणि उपाशीच नदीच्या काठावर येतात. तर थोड्या वेळात सर्व पूर्वज जमतात आणि प्रत्येकजण आपल्याला कसे जेवायला वाढले, कसे स्वागत केले ते सांगतात. तर जोगा भोगा याच्या वडिलांनी आपले अनुभव सांगितले. जोगाच्या घरी कसा अनुभव आला आणि भोगाच्या घरी कसा अनुभव आला ते सांगू लागले. ते म्हणाले, माझ्या भोगाची परिस्थिती गरीब आहे, त्याला 2 वेळा पोट भरून जेवण मिळत नाही, तर त्याची परिस्थिती सुधारू दे व तो श्रीमंत होऊ दे. त्या दिवशी संध्याकाळी भोगाच्या घरी जेवणासाठी त्याची मुले त्यांच्या आईजवळ जेवण्यासाठी हट्ट करतात. आपल्याला भूक लागली आहे, आम्हाला जेवण दे. तर भोगाची पत्नी त्यांना म्हणते की अंगणात एक पेटी आहे, ती पेटी उघडा, त्यात काही अन्न आहे, ते खावा. मुले अंगणात जातात, पेटी उघडतात, तर त्या मुलांना पेटीत हिरे, माणिक, मोती भरलेली पेटी भरून दिसते. ती सगळी हकीकत ते त्यांच्या आईला सांगतात व जोगाची पत्नी अंगणात येते व ती पेटी पाहते, तर तिला आश्चर्य वाटते व आनंदही होतो. अशा प्रकारे भोगा हा आता श्रीमंत होतो, परंतु पैसा मिळाला तर तो गर्विष्ठ झाला नाही.
पितृपक्षाला श्राद्धाच्या दिवशी भोगाची पत्नी 56 प्रकारचे पदार्थ तयार करते. ब्राह्मणाला दीक्षा, दक्षिणा व भोजन देते. सोने चांदीच्या ताटात भोगा आणि त्याची पत्नी जेवायला देते व सर्व पाहून भोगा आणि जोगाच्या वडिलांना अतिशय आनंद होतो. अशा प्रकारे ही कहाणी साठोत्तराची संपूर्ण. ओम नमो पितृदेवताय नमः.